हॅलो फ्रेंड्स, हाय फॅमिलीज. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे रात्रीच्या सफारीसाठी. आणि रात्रीची सफारी ही एकदम एक वेगळा एक्सपिरियन्स असतो मित्रांनो. काही दिसेल याची गॅरंटी नाही आहे, पण एक वेगळा एक्सपिरियन्स वाईल्ड लाईफ रात्रीच्या सफारीमध्ये मिळते. आम्ही आता ऑफ रोडिंगमध्ये गाडी टाकतो आहे आणि माझी काही अशी प्रोफेशनल गाडी नाही आहे, तरी पण रात्री फिरायला एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, ते गाडी कुठलीही असो मग. तर मित्रांनो, आपण समोर बघताय की सर्व जंगलातली कटाई झालेली होती. तर हे त्याचे झाड आहे जंगल कटाईचे. आणि आता आम्ही एक ऑफ रोडिंगसाठी निघलेलो आहे. बघूया काय दिसतं का. मित्रांनो, रात्रीची सफारी एक वेगळा आनंद येते आणि आपण दिवसाला कुठे ना कुठे कुठल्या तरी वाईल्ड लाईफमध्ये जंगलामध्ये जातच असतो. तर आज आम्ही निघालेलो आहे रात्रीच्या सफारीसाठी. आणि ही काही प्रोफेशनल सफारी नाही आहे, हे असंच आमच्या बाजूला एक जंगल आहे, तिथे आम्ही निघालेलो आहे. बघूया काय दिसेल का. दिसलं तर ठीक, नाही दिसलं तर जय रामजी की. बघा, जंगल हा एकदम सुनसान असा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण रात्रीच्या सफारीला जातो तेव्हा एक चांगलं एक ॲटमॉस्फिअर असा तुम्हाला अनुभव करता येईल. जंगलामध्ये दुसरं काहीच नसते. रात्रीला काही चहलपहल हे सर्व दिवसाची असते, जनावरांची किंवा अजून कुठल्या ॲनिमल्सची दिसतात. पण रात्रीला नेमके सर्व आपल्याला, आपण जसे आराम करतो तसेच ॲनिमल्स सुद्धा रात्री हे सर्व आराम करतात, म्हणून फारसे असे काही दिसत नाही. म्हणून मित्रांनो, या दिसेल याची गॅरंटी नाही आपल्याला, तरी पण दिसलं तर 100% तुम्हाला दर्शन करू आम्ही सर्व आणि बघूया. तर हा सर्व समोर एक मोठा जंगल आहे. समोर आतमध्ये गाडी टाकता येत नाही, कारण तिकडे गाडीच जात नाही. हे एक समोर ग्राउंड आहे आमच्या. आम्हाला इथेच कुठेतरी स्नेक दिसलेला होता. आता तो कुठेतरी जंगलामध्ये गेलेला असेल. मित्रांनो, वाईल्ड लाईफ सफारीमध्ये रात्री खरंच मजा येते यार. हा हे सर्व ग्राउंड आहे आणि बघू काही दिसेल का. हा टायगर येण्या जाण्याचा टायगरचा रस्ता आहे. म्हणजे रात्री तुम्हाला ह्या रस्त्यावरून गाडी लावून एकदा तरी बसले 1-2 दिवस तर टायगर तुम्हाला मिळेलच. ज्यांना खूप जास्त टायगर बघायचा शौक असतो त्यांच्यासाठी ही मंदिर आहे. आताच इथे यात्रा झालेली आहे महाशिवरात्रीची. हे भोलेनाथजीचं भक्त होते मसोबाबा, त्यांचं मंदिर आहे. आणि हे जे बघताय बाजूला, हे साईबाबांचं आणि शिवजीची पिंड आहे. दर्शन करूया. आणि मित्रांनो, रात्री जेव्हा केव्हाही आपण जातो तर आपल्याकडे काही असो किंवा नसलं तर चालते, पण 2 गोष्टी हमेशा सोबत न्यायच्या रात्रीच्या सफारीमध्ये. पहिली तर तुम्हाला पाणी असणं फार गरजेचं आहे तुमच्याजवळ प्यायला. भुलून चुकून गाडीने काही रात्री निघले, काही झालं, अडकले तर पाणी असायला पाहिजे. दुसरं, टॉर्च. काही दिसलं तर लांब बघायसाठी टॉर्च असला पाहिजे. आम्ही टॉर्च पण घेऊन आलेलो आहे. आमच्या इकडे पाणी पण आहे. पण कुठलेही ॲनिमल अजूनपर्यंत आम्हाला दर्शन दिलेलं नाही ॲनिमल्सनी. तर मित्रांनो, ही अशी होती हा सर्व इकडचा राऊंड जंगलातला. आता आम्ही दुसऱ्या कुठेतरी निघलेलो आहे. बघूया काही आहे का. रस्ता
हा थोडासा डेंजर रस्ता दिसत आहे, पण गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, आपल्या काही काळजी करायची गोष्ट नाही आपल्याला. मित्रांनो, रात्री ज्याला भीती वाटते जंगलामध्ये त्यांनी यायचं नाही. ज्याला भीती वाटत नाही त्यांनी पुढच्या वेळेस माझ्यासोबत यायचं रात्रीच्या सफारीसाठी. तर भेटूया लगेच पुन्हा एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, भेटूया, सी यू सून.